नमस्कार. सत्याच्या गाडीत बसलेली रिया जास्त टिवटिव करत असते आणि सत्या खूपच प्रयत्न करत असतो की आपण आता शांत राहिलं पाहिजे. सत्या प्रयत्न करत असतो पण त्याचा रियाला काही परिणाम होत नसतो. रिया आपली टिवटिव चालूच ठेवत असते. रिया म्हणत असते, थांब, तुला माझा बॉयफ्रेंडच आता चांगली अद्दड घडवेल, तोच शिकवेल तुला काय धडा शिकवायचा तो. त्यावर सत्या फक्त ऐकून घेत असतो. एक वेळ अशी येते की सत्याला ते सहन होत नाही. इथून उतरतो आणि तडक रियाच्या दरवाजाजवळ जातो आणि तो दरवाजा खोलतो आणि रियाचा हात पकडतो आणि तिला खाली घेतो आणि म्हणतो, हे घे, तुझी आता राईड मी इथल्या इथे कॅन्सल करतोय. बोलो तुझा कोण बॉयफ्रेंड आहे त्याला, मी घाबरत नाही कोणाला, आणि कोणता माकडे पाहू दे मला. असं बोलल्यावर रिया त्याच्याकडे बघत बसते. त्यावेळी रिया म्हणते, अशी तू राईड कॅन्सल नाही करू शकत, ही गाडी मी बुक केलेली आहे, या गाडीचे मी पैसे दिलेले आहेत. त्यावेळी मीरा म्हणते, अहो तुम्ही जरा शांत राहा, नसेल शांत राहता येत तर माझा फोटो बघा आणि शांत राहा. त्यावेळी सत्या मोबाईलमध्ये मीराचा फोटो बघतो, पण सत्याला तरी सुद्धा शांत राहता येत नाही. सत्या म्हणतो, हे घे, थोडे खिशातनं पैसे काढतो आणि रियाच्या हातावर टेकतो आणि म्हणतो, हे घे, आणि आता मी तुझी राईड कॅन्सल करतोय. आणि सत्या राईड कॅन्सल करतो. तर इकडे सकाळ झालेली असते. पंकज हा आरडाओरड करत बाहेर येतो आणि जोरजोरात हाका मारत असतो, सत्या सत्या सत्या. बाहेर येतो. सत्या म्हणतो, काय झालं. त्यावेळी पंकज म्हणतो, हा घे, तुझा घाणेरडा शर्ट माझ्या कपड्यांच्यात गेला होता, तुझ्या या घाणेरड्या शर्टाचा घामाचा वास मी सहन करू शकत नाही. असं बोलून तो शर्ट हा सत्याच्या अंगावर फेकतो. सत्याला खूपच राग येतो. सत्या आता जाऊन पंकजची कॉलर पकडतो आणि पंकजला सत्या धुवणार तेवढ्यात तिथे मीरा हाक मारते, ओ. त्यानंतर सत्या थांबतो. आता सत्या मीराच्या सांगण्याखातर थांबलेला आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.